ट्रेडर्स, तर जगामध्ये सध्या वॉर सिच्युएशन चालू आहे। यामध्ये शेअर मार्केटवरती होणारा परिणाम तसेच गोल्डवरती काय इम्पॅक्ट होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तसेच आपण बघणार आहोत की इन्व्हेस्टरने कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करावी आणि गोल्ड आपल्यासाठी सेफ हेवन ॲसेट कशा पद्धतीने बनेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जेव्हा जगामध्ये वॉर सिच्युएशन तयार होते तेव्हा शेअर मार्केटमध्ये अनसर्टनिटी वाढते। त्यावेळेस इन्व्हेस्टर पॅनिक सेलिंग करतात आणि मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी दिसून येते। हिस्ट्री पाहिली तर वॉर सिच्युएशनमध्ये गोल्डची प्राइस रेट्स हे वाढले जातात, पण यावेळेस असं काय झालं आहे की गोल्डचे प्राइस हे ड्रॉप झाले आहेत, गोल्ड हे क्रॅश झालेलं आहे। तर यामागेही काही सिच्युएशन्स असू शकतात। ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ट्रेडर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर गोल्डमध्ये तुम्हाला बघायचं आहे की छोट्या छोट्या अमाऊंटवरती तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल लॉटने बाय घेऊ शकता। डिप्सवरती आपल्याला बायची पोझिशन सध्या गोल्डमध्ये तयार होताना पाहायला मिळते। जरी गोल्डमध्ये सेलिंग आलेली आहे तरी पण गोल्ड मॅक्स टू मॅक्स 4800 पर्यंत सेलिंग करू शकतो आणि त्यानंतर गोल्डमध्ये एक बायची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते। तर अशा पद्धतीने गोल्डमध्ये वॉर सिच्युएशनमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळेल। जर तुम्ही एक इन्व्हेस्टर असाल तर इन्व्हेस्टमेंट करताना स्मॉल लॉट्सने इन्व्हेस्टमेंट बाय करून ठेवू शकता, पण लॉट्स हे तुमचे छोटे असले पाहिजे। या सिच्युएशनमध्ये पॅनिक होऊन डिसिजन घेऊ नका। लॉंग इन्व्हेस्टरने पेशन्समध्ये राहण्याची खूप गरज आहे। मार्केटमध्ये आलेले करेक्शन हे लॉंग इन्व्हेस्टरसाठी खूप अपॉर्च्युनिटी देऊन जाऊ शकतं। तुम्हाला काय वाटते, वॉर सिच्युएशनमध्ये गोल्डमध्ये अजूनही क्रॅश होऊ शकते का? याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा।